शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांची टीका, पाहणीपूर्वी भरपाई देणारं पहिलं सरकार, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर। पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर शरद पवारांच्या हस्ते पार पडणार। सेंटरचं उद्घाटन, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव कार्यक्रमाला उपस्थित। शरद पवार पुणेच्या दौऱ्यावर, निंबाळकरवाडीच्या रहिवाशांनी पवारांना अडवलं। रिंग रोडच्या संदर्भात रस्त्यावर अडवत दिलं निवेदन, आमची घरं वाचवा, नागरिकांचं शरद पवारांना साकडं। आत्मनिर्भर भारताची डोंबिवलीमधून सुरुवात, डोंबिवलीच्या सावळाराम संकुलामध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पनेचं उद्घाटन, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन। ठाकरेंच्या सेनेतील बडे नेते शिंदेंच्या संपर्कात, काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भेट घेतल्याची माहिती, सूत्रांची माहिती। हिंगोलीतील पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान, शेतकरी पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये दाखल, शेतकरी संतप्त। माणिकराव कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरण, रोहित पवारांच्या विरोधात माणिकराव कोकाटे कोर्टात, मानहानीच्या याचिकेवर आता 3 ऑक्टोबरला पुढची सुनावणी। धाराशिवच्या कारंजा गावातील गावकऱ्यांनी मदत नाकारली, परंडा तालुक्यातील कारंजा गावातील प्रकार, शिवसेनेनं जीवनावश्यक वस्तूंचं पाठवलं होतं किट, मदत किटवर सरनाईकांचे फोटो असल्यानं गावकऱ्यांचा संताप। राष्ट्रवादीचा नुकसानग्रस्तांसाठी मोठा निर्णय, आमदार खासदार 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांसाठी देणार, मंत्र्यांचाही पगार नुकसानग्रस्तांना देणार। 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाणार। 6 माओवाद्यांचं गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांपुढे केलं आत्मसमर्पण, 3 पुरुष 3 महिलांचा समावेश। सरकारी निवासातील गादी आणि सोफा 20 लाखांचा आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 3,400 रुपये, हे शोभतं का? रोहित पवारांचा महायुतीला टोला। शक्तीपीठला पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राज्याला 2 बिनकामाचे उपमुख्यमंत्री, पण सरकार दरबारी जनतेचा आक्रोश पोहोचवणारा विरोधी पक्षनेता नाही, संजय राऊत कडाडले। धान्य उत्पादकांना एकरी 24,000चा तोटा, प्रहारचे नेते बच्चू कडूंचा आरोप। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अतिवृष्टीवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार, बाधित कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा सुरू आहे, मंत्री छगन भुजबळांची माहिती। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी, बीडच्या आष्टी तालुक्यात केली पाहणी, आमदार सुरेश धस यांनी घेतला नुकसानीचा आढावा, तातडीने उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। शेतकऱ्यांना लागेल तेवढा निधी देण्याचा निर्णय, केंद्र सरकार राज्याला मदत करणार, नियमावर बोट ठेवून नाही तर नियम शिथिल करून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। मुख्यमंत्र्यांचा आज सोलापूर दौरा, माढ्यातील निमगावमध्ये मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद। शरद पवार करणार अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा, आजच तारीख निश्चित होणार, सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे कामानिमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये, अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली, अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता। पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शनं, विद्यार्थ्यांनी भाजपचं कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहनही जाळलं। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट, सिंधुदुर्गासह कोकणातील रेल्वे प्रश्न आणि रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात केली चर्चा। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईच्या दौऱ्यावर, वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमासाठी दौरा, तर परळमधील आयटीसी ग्रँड येथे होणार कार्यक्रम। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात, 1 महिन्याचं वेतन शेतकऱ्यांसाठी देणार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वेतन देण्याची केली घोषणा, आसमानी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना मदत। सोलापूरमध्ये कोर्टी गावातील व्यक्तीनं मांडली अजित पवार यांच्यासमोर व्यथा, अजित पवारांसमोर अचानक मर्डर केसची गुगली, भावाच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी। डोंबिवलीमध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पनेची सुरुवात, सावळाराम क्रीडा संकुलामध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन।
शरद पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये मॅरेथॉन बैठक. पिंपरी चिंचवडच्या हॉटेल कलासागर येथे बैठक. तर अजित पवारांनंतर शरद पवार पिंपरी चिंचवडच्या मैदानात. बीडमध्ये आमदार शशिकांत शिंदे, खासदार बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर. शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी तसंच संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी. नवी मुंबईमध्ये मनसेचे बॅनर अज्ञातांनी फाडले. कोपर खैरणेमधील खळबळजनक घटना. घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक. मंत्री पंकजा मुंडे जालन्याच्या दौऱ्यावर. पंकजा मुंडे यांचा गोळेगावातून पाहणी दौरा सुरू. गोळेगावमध्ये नागरिकांसोबत साधला संवाद. परतीचा पाऊस 5 दिवस धुमाकूळ घालणार. आयएमडीनं दिला सतर्कतेचा इशारा. मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट. छत्रपती संभाजीनगरमधील घाट नांद्रामध्ये पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी. अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांचं आंदोलन. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरकारकडून 145 कोटी 35,43,000 रुपये मदत मंजूर. सरसकट मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. उद्धव ठाकरे गुरुवारी मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. सकाळी 11 वाजता होणार दौऱ्याला सुरुवात. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरलाही जाणार. चंद्रपूरमध्ये सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट. अतिवृष्टीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भात पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज. विदर्भातील तापमान आणखी कमी होणार. बीडमध्ये कुर्ला गावातील 70 नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढलं. सिंदफणा नदीकाठच्या कुर्ला गावात अडकलेले नागरिक. आर्मीच्या पथकानं रेस्क्यू ऑपरेशन केलं. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पावसानं कापूस, सोयाबीन, तूर पिकांचं तोनात नुकसान. अहिल्यानगरच्या पाथर्डीला पावसानं झोडपलं. अनेक गावं, वाड्यांवरील रस्ते, पूल गेले वाहून. नागरिकांसह विद्यार्थ्यांची कसरत. धोकादायक पाण्यातून लहानग्यांना शाळेसाठी करावी लागते कसरत. संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर. शुक्रवारपासून पुन्हा वाढणार. हवामान विभागाचा इशारा. कालावधीमध्ये अनेक भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज. काही भागात कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस पडण्याचाही वर्तवला अंदाज. सोलापुरातील सीना नदीला महापूर. महापुराचा एसटी वाहतुकीला फटका. सोलापूरमध्ये एसटी वाहतूक ठप्प. सोलापुरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल. नांदेड जिल्हा पूर परिस्थितीच्या उंबरठ्यावर. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रामध्ये 2,48,000 क्युसेकने विसर्ग. गोदावरी नदीकाठी हजारो हेक्टरवरील पिकांना फटका. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील अतिवृष्टीनं घेण्यात आला निर्णय. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं निर्णय जाहीर. लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा हाकार. जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर. शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली. परतूरच्या गंगासावंगी कुंभारवाडीमध्ये पाणी शिरलं. गोदा नदीपात्रामध्ये पाण्याची आवक वाढली. बहुतांश गावांचं जनजीवन विस्कळीत. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं दैना. वाघे गव्हाण गावामध्ये 20 जण पुरामध्ये अजूनही अडकले. जगताप वस्तीमध्ये सीना नदीचं पाणी गावात घुसल्यानं नागरिक अडकले. एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू. धाराशिवमध्ये एनडीआरएफ पथकाच्या वतीनं 182 लोकांचं रेस्क्यू. आर्मीकडून आतापर्यंत जवळपास 100 लोकांचं रेस्क्यू. बीड, सोलापूर, अहिल्यानगरमध्येही लोकांचं रेस्क्यू. सोलापूरमध्ये सीना नदीला महापूर. नदीकाठच्या तिरे गावाला महापुराचा धोका. तिरे गावातील अनेक दुकानं, घरं पाण्याखाली. लोकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद. लांबोटी येथे सीना नदीला पूर आल्यानं महामार्ग बंद. तर महामार्ग बंद केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. कोलकात्यामध्ये जोरदार पाऊस. पावसानं जनजीवन विस्कळीत. तर 10 जणांचा मृत्यू. शैक्षणिक संस्थांना देखील सुट्टी जाहीर. अमरावती तहसीलदारांपुढे शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. खराब सोयाबीन घेऊन शेतकरी तहसील कार्यालयामध्ये. दिवाळीआधी मदत करण्याची शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी. वाशिममध्ये जुन्या पद्धतीनुसार हळदीची लागवड. बैलांच्या सहाय्यानं नांगरणीची देखील सुरुवात.
धाराशिवमधील वालवडला पावसाचा फटका. वालवड येथील पाझर तलाव फुटल्यानं पाणी शेतामध्ये, शेतात पाणी शिरल्यानं पेरूची बाग भुईसपाट. शेतकऱ्यांचं 1.5 एकरवरील पेरूच्या बागेचं नुकसान. वाशिममध्ये पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान देखील. तर विमा संरक्षण नसल्यानं सरकारनं वेगळी मदत जाहीर करावी अशी मागणी. वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढणीला सुरुवात. अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा आजपासून लिलाव. शेअर बाजाराची घसरगुंडी सुरूच. आयटी सेक्टर भुईसपाट. अनेक शेअरमध्ये मोठी घसरण. कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवरील 40% अधिभार रद्द करा. कोकण विकास समितीच्या वतीनं रेल्वे मंत्र्यांसोबत पत्र व्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.